नमस्कार मंडळी. आजच्या या किडकालीच्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय विंजोड बघायला भेटली. मागच्या वेळी जो बाईकचा मानकरी होता तोच जोड पळाला. इकडे आपल्या समोरच बघायला भेटतो गुलाला मागला एक खांड्या. नेहमीच गुलालामध्ये असतो आणि पब्लिकचा एक ठाम नंदी म्हटला तर आपला खांड्या. दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव रणजित मुकादम, पिंपळास अ, भिवंडी. दादा तुमचेच नावाने गाडी बोलते का? जी माझ्या मुलाच्या नावाने पळते गाडी. जय ओके. अग्निमाता प्रसन्न कुमार जिशान रणजित मुकादम. दादा कुठेतरी नावाला पण तुमचे यश आहे आणि नेहमीच बघायला गेलं तर कायम आपला खंड्या आणि पिंट्या दोन्ही टॉपमध्येच पळतात आणि तसंच आज काहीतरी घडलं. जो आपला कोरेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी आपला शंभू 12-13 आणि खंड्याजवळ पळाला आणि एक समोर पण एक मोठी गाडी होती, त्याच्यामध्ये गुलाल भेटला. आजचा आनंद कसा आहे तुमचा? आजचा आनंद तर भरपूर आहे, कारण की पहिरा पण आपल्याला चांगलाच होता. नामवंत बैलामध्ये पलाचे पण आम्हाला चान्स भेटले. आज भरपूर आनंद झाला आम्हाला. दादा आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होता? आज गाड्यावरती ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर होता. कुणाल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल तुम्ही? कुणाल ड्रायव्हर काय एकदम म्हणजे कुणाल झाला, आमचा पंकज झाला, एकदम घरचे ड्रायव्हर आहेत आपले. हा. कधी पण आता त्या शंभूला कंटिन्यू कुणाल हाकलतो, म्हणून तो बोलला का बोलते आकाश शेठ बोलले का कुणालला बसवू. तर बरं चालेल, मग पंकजला सांगितला का कुणाल गाडी पालवतो, बोलते असू दे राहू दे. दादा कुठून कुठेतरी बघा संबंध असल्यावरती अशा गोष्टी समजून पण घ्यायला लागतात आणि प्रत्येक वेळी ड्रायव्हर कोणताही रागरोष मनात न ठेवता प्रत्येक वेळेस आपल्या सोबत असतात. काय म्हणाल? ड्रायव्हर आता बैल जेवढी पण माझी उजेडात आणायचं काम केलं असेल तर ते पंकजनीच केलं असेल, कारण की पंकजचे माणूस एवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण की पंकजनीच जेव्हा जेव्हा म्हणजे आमची गाडी पळवली तेव्हा तेव्हा गोला प्राप्त केलेली आहे गाडीला. 100%. दादा आज पण तसंच काहीतरी घडलं. आज ऊन पण जास्त झालाय. कुठेतरी नियम पण नियमामध्ये मध्ये पण बदल होत आहे. काय म्हणाल तुम्ही? बदल तर झालाच पाहिजे, कारण की भरपूर ऊन लागतो आणि या या गरमीच्या मुळे बैलांना पण भरपूर त्रास होतो. हं. कुठेतरी छोटा गाडा मालक बोलतो सकाळी येणार आहेत आणि मोठ्या गाडा मालकांना एक दुपारनंतर संधी असणार आहे. जे तर एक पण चांग जे पण कमिटीचे नियम आहेत त्यांना हां. आपण फॉलो करून आपण पुढे चालत राहू. 100%. दादा घरच्या जोडाबद्दल काय सांगाल? कारण का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर घरची गाडी चांगली पळत असेल किंवा नामवंत असेल, आपल्याकडे बघलं जातं. काय सांगाल? म्हणजे एक गावाचं नाव तुमच्या पिंपळास भिवंडीचं नाव कुठे ना कुठेतरी मोठं झालंय. काय बोलाल? तर घरची गाडी म्हणजे आमची पण खूप इच्छा आहे का जेवढी पण आमची घरची गाडी पळायला भेटेल तेवढी चांगलीच आहे. आता कारण की कसा चांगले चांगले संबंधाच्या हिशोबात आपल्याला पैरे येतात, त्याच्यामुळे घरची गाडी फोडायला लागले. नाही तर कोणाचं पण घरच्या गाडीचं नाव असलं आम्ही त्यांच्याशी गाडी खेळतो. 100%. दादा आता बघतोय आपण खंड्या एकदम टॉपमध्ये पडला तर खंड्याला पैरे पण चांगले चांगले चालून येतात. तसं बऱ्याचशा वेळेला आपण बघतो पिंट्या पण म्हणजे 2 नंबर 3 नंबरमध्ये चांगल्या चांगल्या गाड्या खेळत असतो. पण असं कसं होतं, एक नंदीला मोठे पैरे येतात, एक नंदीला थोडंसं हे होतं असं का? तसं बघायला गेलं तर आमचा जास्त करून विश्वास पिंट्यावर पण आहे, कारण की खंड्यापासून जेवढ्या पण मोठ्या गाड्या मारायचा प्रयत्न केले आहे तर त्या पिंट्यानी केले आहे. कारण की त्यांनी पण चांगले नामवंत गाड्या मारलेल्या आहेत. बरोबर. पण कसं आता कोणाला पब्लिकनी चांगला खंड्या पालतो त्याच्यामुळे खंड्याला जास्त मागणी आहे. 100%. दादा जोडाबद्दल काय सांगाल? कारण का प्रत्येकाला असं वाटत असतं चला घरामध्ये आपल्या 2 नंदी व्हावं की आणि घरचा सास पळावा. प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं. आज तुमच्या नशिबाने चांगला जोड करून दिलाय देवाने. काय म्हणाल? आमचं नशिबाने म्हणजे आमच्या आजोबांच्या आशीर्वादाने भरपूर आम्हाला यश भेटलेलं आहे आणि त्यांच्या नावासाठीच आम्ही हा खेळ करतो. आणि मागच्या काही पिरियडमध्ये आम्ही थोडा बॅकफुटला होतो, कारण की आमच्याजवळ बरोबर बैला पण नव्हती. पण या सीझनला आम्ही चांगली 2 बैला घेतली आणि भरपूर नाव करून ठेवलं या बैलावी. ओके. या सीझनला घेतलेला हा जोड आहे? हा दिवाळी नंतरच बैला घेतली ती वाह! दोन्ही मस्त. पण. काय खरेदी काय होती? खरेदी काय नाही, एवढी मागाच्या पण नाही आहेत. हां. आता खंड्या घेतला आम्ही 2.55 ला आणि पिंट्या घेतला आम्ही 2.20 ला घेतला होता. कुठं ना कुठेतरी म्हणजे बघा कमी किमती किंमत असली तरी पण ते कुठेतरी मोठ्या नंदींना लाजवतील असे नंदी आहेत. खरं तर बैलाची किंमत नाही करावी, पण ते आपल्या घरचे सदस्यच बनलेले आहेत आता. घरचे सदस्य म्हणजे आता आम्हाला वाटलं पण नव्हता का आमचा पिंट्या एवढा नाव करेल. त्याच्या वयाच्या हिशोबाने आता बैल तर म्हाताराच झालेला आहे, पण भरपूर त्यांनी नाव केला, कारण की ज्या पण बैलामध्ये टाकला तो चांगलाच पळतो. कुठेतरी आमचं नाव उंचावर त्यांनी जास्त नेऊन ठेवलेलं आहे. दादा या नंदीनं लांबूनच ओळखतात. त्यांची रूपरेषा त्यांची सजावटच तशी असते. काय म्हणाल? कारण का बघा कोण पण आला ना लांबूनच बोलतं खंड्या पिंट्या आलाय. त्यांची म्हणजे जी घरची गाडी अशी येवनजोडी अशी पळाली का दोन्ही रस्त्यात कुठं पण कशी पण दुपारची त्यांना सोडून द्यायची, कारण की तशीच पळतात आणि भरपूर स्पीड लागला होता गाडीने आणि भरपूर नाव केलं त्यांनी यावर्षी. त्यांच्या सजावटीबद्दल काय बोलाल? कारण का त्यांचा बघतोय आपण कांदा आहे तो मस्त सजवलेला असतो आणि एक हार्ट हार्ट टाइप असं म्हणजे डोक्यावरती काढलेला आहे. या सजावटीमुळे सगळी जण आकर्षित होतात
की हात जोडायला आहे? तर पहिले आम्ही असंच आणायचो, तर चला बरं मेहंदी लावीत जा बैलांना, चांगली दिसायला लागली बैला. हम्म. मग तिथपासून आम्ही सजवायला लागलो आणि बैल. त्यांची खरं तर त्यांची ओळखच बनून गेले. भरपूर ओळख बनवून गेले आणि जिथे जावं आता आज पण आकाश भाऊचं मानावं तेवढं कौतुक कमी. कारण की त्यावेळी आम्हाला 5 तारखेला आमची गाडी पळाली, त्यावेळी आम्हाला शब्द दिला होता का मुंबईमध्ये आपल्या बिंजोरला जर पहिल्यांदा पलवाचा झाला 3 फेरे सोडून, जर शंभू पलवाचा झाला तर पहिले तुझ्या बैलात पलू. आणि ते शब्दाला मानले आणि 2 दिवसापूर्वी मला फोन केला का रणजित आपण खिडकाली मैदानाला पलू आपण गाडी. म्हणजे कुठून कुठेतरी आकाश शेठ पण शब्दाला जागणारे माणूस आहेत तुमच्यामध्ये, बरोबर एकदम ना? पक्का शब्दाला लागणारा माणूस आहे. कारण की त्यावेळी स्वतःहून फोन केला का नाही रणजित बोलते मला टाइम दे संध्याकाळपर्यंत सांगतो ना, त्यावेळी फोन करून समोरून सांगितलं का पलू आपण गाडी. दादा अपेक्षा काय ठेवल्या? आता चांगले चांगले पहिरे येतात, कोणत्या पहिऱ्यामध्ये पळायची अपेक्षा ठेवली किंवा कशा काय प्रकारे गाडी खेळायची अपेक्षा ठेवली? अपेक्षा तर बैलांकडून काय नाही, पण ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलाल बैलांच्या अंगावर पडला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे बैलांकडून, दुसरा काहीच नाही बैल. चालेल, चला शुभेच्छा देतो आजच्या या गुलालासाठी. नेहमीच आपण बघतोय आपला घरचा साज किंवा हे दोन्ही नंदी कायम टॉपला पळत असतात. अजून येणाऱ्या काळामध्ये अजून मोठं नाव करू दे. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.